Hello everyone. Welcome to my class of Organic and Inorganic Chemistry post CH302 SYS. So continuing with the chapter we had started, that is Unit 2, Heterocyclic and Polycyclic Aromatic Compound. In today's video, we are going to see the condensed heterocyclic rings, that is the quinoline and isoquinoline. So let's see. Let's start with quinoline first. Quinoline. Quinoline consists of a benzene ring fused to alpha beta position of a pyridine ring. pyridीनच्या अल्फा बीटा पोझिशनला जेव्हा बेन्झीन रिंग हे फ्यूज होते तेव्हा काय फॉर्म होईल? क्विनोलिन. ठीक आहे. नायट्रोजन त्याचं नेक्स्ट पोझिशनला आपण अल्फा म्हणतो आणि नेक्स्ट पोझिशनला बीटा. दिस इज अल्फा पोझिशन, दिस इज बीटा पोझिशन. नायट्रोजन, दिस अल्फा, दिस बीटा. आता अल्फा आणि बीटा पोझिशनला काय अटॅच आहे? बेन्झीन रिंग. दॅट्स वाय दिस इज ऑल कॉल्ड क्विनोलिन. सो क्विनोलिन बेसिकली काय आहे? बेन्झीन आणि पिरिडीन दोघं फ्यूज झाल्यानंतरचे स्ट्रक्चर मिळतं त्याला आपण क्विनोलिन असं म्हणतो. इट इज अ बायसायक्लिक हेड्रोसायक्लिक सिस्टीम. याला आपण बायसायक्लिक सिस्टीम असंही म्हणतो. इट कॅन ऑल्सो बी नेम्ड ॲज 1-अझा नॅप्थॅलिन. याचं स्ट्रक्चर नॅप्थॅलिन सारखं आहे, फक्त वन पोझिशनला काय? अझा ग्रुप, दॅट इज नायट्रोजन. 1-अझा नॅप्थॅलिन. It occurs in coal tar, bone oil and in Angostura bark. क्विनोलिनचे जे नॅचरल सोर्सेस आहेत ते कोल टार. कोल टार म्हणजे दॅट वन वी यूज फॉर मेकिंग द रोड्स, राईट? व्हॉट वी कॉल डांबर, राईट? डांबर मध्ये आपल्याला क्विनोलिन मिळतो. त्याच्यानंतर बोन ऑइल अँड इन अँगोस्ट्युरा बार्क. अँगोस्ट्युरा एक झाड आहे, अमेरिकन ट्री इट इज. सो अँगोस्ट्युरा बार्क. इट वॉज फर्स्ट ऑब्टेन बाय हिटिंग द फेमस अँटीमलेरियल अल्कलॉइड क्विनाइन विथ अल्कली. अँटीमलेरियल ड्रगमध्ये काय मेन कंपाऊंड असतो? क्विनाइन, राईट? क्विनाइनला जेव्हा अल्कली सोबत आपण हिट केलं तेव्हा काय मिळालं? ते होतं क्विनोलिन. फर्स्ट टाइम जेव्हा क्विनोलिन फॉर्म झाला तेव्हा ह्या पद्धतीने तो फॉर्म झाला होता. अँटीमलेरियल ड्रगमध्ये जेव्हा अल्कली ॲड करून त्याला हिट केलं गेलं तेव्हा क्विनोलिन ऑब्टेन झाला होता. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ क्विनोलिन. क्विनोलिन इज अ कलरलेस लिक्विड विथ बॉइलिंग पॉईंट 238 डिग्री सेल्सिअस. क्विनोलिनचं जे बॉइलिंग पॉईंट आहे ते 238 डिग्री सेल्सिअस आहे. इट इज अ कलरलेस लिक्विड, राईट? कलर नसलेलं लिक्विड आहे क्विनोलिन. इट हॅज अ डिसअग्रीएबल पिरिडीन लाईक ओडर. पिरिडीन सारखं स्मेल. इट इज व्हेरी बॅड ॲक्च्युली, ridiculous smell. So very similar to pyridine, it is also having the same smell. It is soluble in most of the organic solvents. I'm sorry. जनरली सगळ्याच ऑर्गॅनिक सोल्वंट्समध्ये क्विनोलिन हा सोल्युबल आहे. ऑर्गॅनिक सोल्वंट्स लाईक क्लोरोफॉर्म अँड देन डायक्लोरोइथेन वगैरे. ठीक आहे. त्याच्यात ॲसिटोन वगैरे त्याच्यात हे सोल्युबल आहे. ऑर्गॅनिक सोल्वंट्समध्ये क्विनोलिन हा नेहमी सोल्युबल असतो. केमिकल रिॲक्शन्स ऑफ क्विनोलिन. क्विनोलिन आता कॉम्बिनेशन कसलं आहे? पिरिडीन आणि बेन्झिनचं. म्हणून तर बेन्झिन सारखं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन पण दाखवेल आणि पिरिडीन जे रिॲक्शन्स दाखवत होते ते सगळे रिॲक्शन्स क्विनोलिन दाखवत असेल. ठीक आहे. आता आधी आपण बघू प्रिपरेशन ऑफ क्विनोलिन. क्विनोलिन कोणत्या प्रकारे प्रिपेअर केला जातो. सो फर्स्ट इज अ स्क्रॉप सिंथेसिस. So scrop synthesis uses aniline and glycerol. Aniline plus glycerol in presence of concentrated H2SO4 and nitrobenzene and heated. हीटच्या प्रेझेन्समध्ये तेव्हा आपल्याला काय मिळतोय? क्विनोलिन. सो हे याचं मेकॅनिझम आपण बघणार आहोत. रिमेंबर, ॲनिलीन प्लस ग्लिसरॉल आणि प्रोडक्ट काय मिळतोय आपल्याला? क्विनोलिन. इट इज क्रॉप सिंथेसिस. ॲनिलीन प्लस ग्लिसरॉल. I'm sorry.
सो इन स्टेप 1 ग्लिसरॉल टू ॲक्रोलिन. ग्लिसरॉल जे आपण घेतलं होतं ना त्याच्यापासून आपण काय फॉर्म करणार आहोत, ॲक्रोलिन. ना लुक ॲट दिस ग्लिसरॉल, CH2 CH CH2 ऑल आर हॅव्हिंग OH ग्रुप ऑन इट. H2SO4 ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये आपण त्याचं काय ॲक्रोलिन फॉर्म करू. ॲक्रोलिन म्हणजेच काय, CH2 डबल बॉन्ड CH CHO. इथीनला अल्डिहायडिक ग्रुप अटॅच असेल त्याला ॲक्रोलिन म्हणतो आपण. ॲक्रोलिन प्लस 2H2. सो फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो, ग्लिसरॉलपासून ॲक्रोलिन फॉर्म करतो. नाव ॲक्रोलिनची रिॲक्शन कशासोबत होते, ॲनिलिन सोबत. ॲनिलिन सोबत काय होईल, 1,4 ॲडिशन ऑफ विथ ॲनिलिन. नाव लुक ॲट दिस, NH2 नायट्रोजनवरती जे लोन पेअर आहेत ते अटॅक करतील ह्या कार्बनवरती. हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट होईल. इथे शिफ्ट झाला, हा ऑक्सिजनवरचा जो डबल बॉन्ड असेल तो ऑक्सिजनवरती शिफ्ट होईल. म्हणजे इथे निगेटिव्ह चार्ज येईल आणि हा निगेटिव्ह चार्ज काय करेल, हायड्रोजन अब्स्ट्रॅक्ट करेल. म्हणजे इथे OH फॉर्म होईल. दिस इज द बेन्झिन रिंग. नायट्रोजनने अटॅक केला ह्या कार्बनवरती म्हणजे इथे बॉन्ड फॉर्म झाला. इथे सिंगल बॉन्ड झाला डबल बॉन्डचा, इथे डबल बॉन्ड फॉर्म झाला आहे, राईट. इथे डबल बॉन्ड फॉर्म झाला आहे आणि इथे डबल बॉन्ड ऑक्सिजन होता, इथे OH झाला आहे, बरोबर. नाव आता कीटो इनॉल ट्रान्सफॉर्मेशन माहिती करून मला. कीटो आणि इनॉल म्हणजे जेव्हा एखाद्या कार्बनला OH असेल आणि त्याच कार्बनला डबल बॉन्ड पण अटॅच आहे. नाव लुक ॲट दिस. ह्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे आणि त्याच कार्बनला डबल बॉन्ड पण आहे. तर याला आपण डायरेक्ट असं लिहू शकतो, कार्बन डबल बॉन्ड O आणि इथला डबल बॉन्ड चालला जाईल. ठीक आहे. म्हणजे काय होतं माहिती का, ऑक्सिजनचे लोन पेअर इथे अटॅक करतात, इथे डबल बॉन्ड फॉर्म होतो आणि हा डबल बॉन्ड इकडे शिफ्ट होतो आणि हा कार्बन एक हायड्रोजन अब्स्ट्रॅक्ट करतो. हा OHचा जो हायड्रोजन असतो तो अब्स्ट्रॅक्ट करतो. म्हणजे आपल्याला हे स्ट्रक्चर मिळत आहे. याला काय म्हणतो आपण, कीटो इनॉल टोटोमरायझेशन. ॲट दिस पॉईंट इट इज नॉट नेसेसरी फॉर यू, जस्ट कीप इन माइंड हाऊ इट वर्क्स हिअर. ओके, इथे कसं होतं आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे. ऑक्सिजनचे लोन पेअर इथे अटॅक करतायत, हा डबल बॉन्ड इकडे शिफ्ट होऊन जाईल. इथे काय आला, निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज काय करेल, हा हायड्रोजन अब्स्ट्रॅक्ट करून घेईल. म्हणजे इथे काय झालं, CH2. ओव्हरऑल आपल्याला जे स्ट्रक्चर मिळालं ते आहे हे C डबल बॉन्ड OH आणि ते CH2. ठीक आहे. सो आता इथपर्यंत आलो आहे आपण. नेक्स्ट स्टेप बघूया. नेक्स्टमध्ये काय होतं आहे, सायक्लायझेशन होतं आहे. सायक्लायझेशन इन प्रेझेन्स ऑफ, वेट अ मिनिट. नाव लुक ॲट दिस. दिस 2 ॲरोज, हे इकडे पण आहे इकडे पण आहे. तर हे ॲरो आपल्याला काय शो करतं आहे की हे दोघं जे स्ट्रक्चर आहे ते इंटर कन्व्हर्टिबल आहे, ते एकमेकांमध्ये कन्वर्ट होत असतात. ठीक आहे. म्हणजे ॲट ए टाइम वी कॅन गेट दिस आयसोमर ऑल्सो अँड दिस ऑल्सो. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय घेतलं आहे, फर्स्ट जे स्ट्रक्चर होतं आपल्याला कीटो इनऑल फॉर्मवाला. इन ऑल, इन डबल बॉन्डचा आणि ऑल OHचा. इनऑल फॉर्म घेतला आहे आपण. आता इनॉल फॉर्ममध्ये बघा, इथे जे बेन्झिनवरती जो हायड्रोजन आहे तो आणि हा इनॉलचा OH, हे दोघं काय H2O म्हणून रिमूव्ह होऊन जाईल आणि इथे बॉन्ड येऊन जाईल कार्बनवरती. ठीक आहे. सो इन दिस वे हिअर अ बॉन्ड कम्स अँड OH रिमूव्ह, H2O इज रिमूव्ड. सो इन दिस वे 1,2-डायहायड्रोक्विनोलिन इज फॉर्म. आता 1,2-डायहायड्रोक्विनोलिन फॉर्म झाला आहे कारण इथला डबल बॉन्ड अजून आलेला नाही, इथे हायड्रोजन आहे ना अजून. सो दिस इज 1,2-डायहायड्रोक्विनोलिन. आता 1,2-डायहायड्रोक्विनोलिनचं जेव्हा ऑक्सिडेशन करू आपण तेव्हा आपल्याला क्विनोलिन मिळतो. ऑक्सिडेशन आपण 1,2-डायहायड्रोक्विनोलिनचं कशा प्रेझेन्समध्ये करतो, नायट्रोबेन्झिन. नायट्रोबेन्झिनच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा 1,2-डायहायड्रोक्विनोलिनचं ऑक्सिडेशन केलं जातं. ऑक्सिडेशन करणं म्हणजे काय आहे, डबल बॉन्ड इथे फॉर्म होईल. ठीक आहे. बेसिकली डबल बॉन्ड फॉर्म होतं, हायड्रोजन हा लिव्ह करतो. सो इथे डबल बॉन्ड येईल, हा हायड्रोजन निघून जाईल, इथलंही एक हायड्रोजन निघून जाईल. सो दिस इज इट इज क्विनोलिन प्लस H2O. So this was the preparation method of quinoline, Stroop synthesis.
It uses aniline and glycerol for the formation of quinoline. Now next is isoquinoline. This is again a condensed heterocyclic compound. It is very similar to quinoline. Now looking at the structure. हे स्ट्रक्चर बघता आपल्याला काय लक्षात येतंय? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बरोबर. मॉलिक्युलर फॉर्म्युला वगैरे सगळं सेम आहे, स्ट्रक्चर पण सेम आहे. फक्त काय चेंज होत आहे? नायट्रोजनची पोझिशन. म्हणजेच काय, हे आयसोमर आहेत. क्विनोलिन आणि आयसोक्विनोलिन हे दोघं आयसोमर्स आहेत, बरोबर. आयसोक्विनोलिन इज आयसोमरिक विथ क्विनोलिन. इट कन्सिस्ट ऑफ बेन्झीन रिंग. याच्यात पण काय आहे? बेन्झीन रिंग फ्यूज टू बीटा गॅमा पोझिशन ऑफ पिरिडीन. क्विनोलिन मध्ये काय होतं? अल्फा बीटा पोझिशनला फ्यूज होतं. आता आयसोक्विनोलिन मध्ये काय आहे? बीटा गॅमा पोझिशनला फ्यूज होतं. लुक ॲट दिस. नायट्रोजनची नेक्स्ट पोझिशन त्याला काय म्हणतो आपण? अल्फा पोझिशन. त्याच्या नेक्स्ट अल्फा पोझिशनच्या बाजूची कोणती? बीटा पोझिशन. बीटा नंतर येणारी पोझिशन गॅमा पोझिशन. ठीक आहे. सो गॅमा बीटा आणि गॅमा पोझिशनला बेन्झीन रिंग फ्यूज झाली आहे, म्हणून ते बीटा गॅमा बेन्झोपिरिडिन. बीटा गॅमा बेन्झोपिरिडिन. सो it is isolated from coal tar and bone oil. It is again isolated from coal tar and bone oil. हे दोघंही coal tar आणि bone oil पासून मिळवले जाऊ शकतात. Remember what is coal tar? डांबर. So physical properties of isoquinoline. It is a colorless solid or liquid. आयसोक्विनोलिन हे सॉलिड किंवा लिक्विड फॉर्ममध्ये असू शकता, पण दोघंही काय असतील? कलरलेस फॉर्ममध्ये. ठीक आहे, त्यांचा कलर नसेल. अँड इट्स मेल्टिंग पॉईंट. जेव्हा ते सॉलिड फॉर्ममध्ये असतील, सॉलिड असलं तर त्याचा मेल्टिंग पॉईंट असतो, लिक्विड असलं तर त्याचा काय असतो? बॉइलिंग पॉईंट असतो, राईट. सो जेव्हा ते सॉलिड फॉर्ममध्ये असेल तर त्याचा मेल्टिंग पॉईंट किती असेल? 23 डिग्री सेल्सिअस. आणि जेव्हा ते लिक्विड फॉर्ममध्ये असेल तेव्हा त्याचा बॉइलिंग पॉईंट असेल 243 डिग्री सेल्सिअस. It is insoluble in water and soluble in most organic solvents. हे वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे आणि जे ऑर्गॅनिक सोल्वंट्स असतील, मोस्टली तरी ऑर्गॅनिक सोल्वंट्समध्ये हे सोल्युबल असेल. सिमिलर ॲज क्विनोलिन. केमिकल रिॲक्शन्स ऑफ आयसोक्विनोलिन. अच्छा, आयसोक्विनोलिनचे रिॲक्शन्स पण क्विनोलिन सारखेच असतील जवळपास. आणि आता आपण बघणार आहोत preparation method of isoquinoline, that is Wishler-Napier-Napier-Ski synthesis. Wishler-Napier-Ski synthesis. In this Wishler-Napier-Ski synthesis, we uses beta-phenylethylamine. Beta-phenylethylamine. अल्फा बीटा पोझिशनला काय आहे? अमाइन आहे ना. बीटा-phenylethylamine. ओके. अल्फा बीटा पोझिशनला फिनिल आहे. अमाइन हा मेन फंक्शनल ग्रुप असल्यामुळे ही मेन चेन घेऊ आपण. ठीक आहे. बीटा-phenylethylamine. अँड दिस इज फॉर्मिल क्लोराइड HC-OOCl. फॉर्मिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ बेस अँड दिस इज P2O5 फॉस्फरस पेंटॉक्साइड. फॉस्फरस पेंटॉक्साइड अँड हीट या प्रेझन्समध्ये आपल्याला काय मिळेल? आयसोक्विनोलिन. आता याची आपण मेकॅनिझम बघू. नाव इन स्टेप 1 2-phenylethylamine टू ओके. याची रिॲक्शन कशासोबत होते? जो फॉर्मिल क्लोराईड आहे त्याच्यासोबत. फॉर्मिल क्लोराईडसोबत हे कंडेन्स होईल, म्हणजे हा नायट्रोजन हा काय करेल? कार्बोनिलवरती अटॅक करेल. नायट्रोजनची लोन पेअर असते, ते कार्बोनिलवरती अटॅक करेल आणि हा क्लोरीन निघून जाईल, बरोबर. आणि मग याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येईल, म्हणून हा क्लोरीन ह्या हायड्रोजनला घेऊन निघेल. दॅट्स वाय हा नायट्रोजन या कार्बोनिलच्या कार्बनला अटॅच झाला आहे आणि बाकी ॲज इट इज HCl रिमूव्ह झाला. सो आता आपल्याला इथे काय मिळालं आहे? N-formyl 2-phenylethylamine.
N formyl 2-ethylamine टू फिनिल इथिलामाइन. ओके, मग ह्या एन फॉर्मिल टू फिनिल इथिलामाइनची रिॲक्शन आता कशी होते बरं. आता हा जो आपण अल्डिहायडिक फॉर्म लिहिलेला आहे त्याला आपण कसं लिहिणार, इनऑल फॉर्ममध्ये लिहिणार. हां, म्हणजे इथे डबल बॉन्ड आणि इथे OH, बरोबर. इथे डबल बॉन्ड, इथे OH. हे इंटरकन्व्हर्टिबल आहे, ठीक आहे. म्हणजे दोघंही स्ट्रक्चर सेम आहे. जसं आपण म्हणू शकतो रेझोनन्स स्ट्रक्चर तसंच आहे हे कीटोइनॉल टोटोमरिक स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. इथे डबल बॉन्ड आला, इथे OH आला. अगेन इथला हायड्रोजन, इथला OH, हे H2O रिमूव्ह होईल आणि हे रिंग फॉर्म करेल. इथे रिंग आली. हां, 3,4 डायहायड्रो आयसोक्विनोलिन. आता इथे ह्या पोझिशनला हायड्रोजन आहेत अजून, इथे डबल बॉन्ड आलेला नाही आहे, त्यामुळे ह्या स्ट्रक्चरचं नाव काय आहे, 3,4 डायहायड्रो आयसोक्विनोलिन. सो नेक्स्ट व्हॉट वी विल डू, ऑक्सिडेशन और डिहायड्रोजनेशन. ठीक आहे, इथले हायड्रोजन काढायचे म्हणून आपण त्याला डिहायड्रोजनेशन पण म्हणू शकतो, किंवा आपण एक प्रकारे ऑक्सिडेशन करतो. ऑक्सिडेशनमध्ये पण काय असतं, हायड्रोजन रिमूव्ह होतो आणि इथे डबल बॉन्ड फॉर्म होतं, बरोबर. सो हिअर डबल बॉन्ड कम्स अँड 2 हायड्रोजन्स आर रिमूव्ड. लुक ॲट दिस. बाय युझिंग पॅलेडियम और सेलेनियम किंवा पॅलेडियमच्या प्रेझेन्समध्ये आणि हिटच्या प्रेझेन्समध्ये हे ऑक्सिडेशन किंवा डिहायड्रोजनेशन होत असतं. सो दॅट्स इट अबाउट आयसोक्विनोलिन. दिस वॉज द preparation method of isoquinoline, that is Bichler-Napiolsky reaction. What was the reaction for quinoline? It was Scrope synthesis. So chemical properties of quinoline and isoquinoline, both are weaker bases than pyridine. pyridine पेक्षा दोघंही weak base आहेत. Both undergo electrophilic aromatic substitution reaction at C5 and C8 position. दोघांची रिॲक्शन कुठे होत असते, C5 आणि C8 पोझिशनला. नाउ लुक ॲट दिस. C5 आणि C8 म्हणजे काय, बेन्झिनवरती रिॲक्शन होत असते, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. कारण बेन्झिन इज मोर प्रोन टू इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन दॅन पिरिडीन. ठीक आहे, म्हणून इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ही बेन्झिनवरती 5 आणि 8 पोझिशनला होत असते. दोघंही क्विनोलिन आणि आयसोक्विनोलिन दोघांमध्ये रिॲक्शन ही 5th आणि 8th पोझिशनला होते. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन क्विनोलिन टेक्स प्लेस ॲट C2 and C4 पोझिशन, while in isoquinoline it takes place at C1 पोझिशन. आयसोक्विनोलिनमध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे न्यूक्लियोफाईल जेव्हा सबस्टिट्यूट करेल, न्यूक्लियोफाईलची रिॲक्शन कोणत्या पोझिशन वर होते आयसोक्विनोलिनमध्ये, तर ती ही फर्स्ट पोझिशन. ह्या फर्स्ट पोझिशनला न्यूक्लियोफाईल अटॅक करतो आयसोक्विनोलिनमध्ये. अँड इन केस ऑफ क्विनोलिन द रिॲक्शन टेक्स प्लेस ॲट द सेकंड पोझिशन अँड द 4th पोझिशन. ह्या पोझिशनला न्यूक्लियोफाईल अटॅक करत असतो, सेकंड आणि 4th पोझिशन. न्यूक्लियोफाईल जेव्हा क्विनोलिनला अटॅक करेल तेव्हा एक तर तो सेकंड पोझिशनला अटॅक करेल किंवा 4th पोझिशनला. While in isoquinoline, okay, that's it. So that's all about quinoline and isoquinoline basics. So in next video we will see the reactions of quinoline and isoquinoline. So that's it for this video. Thank you.